नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे. जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध, न सोडी रे भाव टाके रे संदेवर, रामकृष्ण ठाव नित्य फोडी, जातवित्त गोत कुळशीळ मात भज कातुरित भावनायुक्त, ज्ञानदेव ज्यांनी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगत आहेत की आपण आता वेगवेगळे नाना प्रकारची जी लोक आहेत, नाना प्रकारची जी लोक आहेत ते काय करत असतात. कोणी जप करत असते, कोणी तप करत असते, कोणी वेगवेगळी कर्म करत असतात, बरोबर. म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी जप तप कर्म क्रिया नियम धर्म वेगवेगळे नियम करत असतात. कोणी उपवास तपास करत असते. अशी जी लोक सर्व काही क्रिया करतात, ह्या सगळ्यांमध्ये फक्त राम हा भाव शुद्ध आहे. म्हणजे जो कोणी हे करत आहे त्याचा भाव हा फक्त रामाविषयी शुद्ध असला पाहिजे. म्हणजे रामाला प्राप्त करून घेण्याचा भाव किंवा रामाचा मनात भाव ठेवून काम करणं, हे सांगतात. जप तप कर्म केल्यानंतर स्वरागटी राम भाव शुद्ध, सगळ्यांच्या मुळामध्ये राम हा भाव शुद्ध असला पाहिजे असं म्हणत आहे. जप तप कर्म क्रियानियम धर्म स्वरागटी राम भाव न सोडी रे भाव टाके रे संदेव, रामकृष्ण ठाव नित्य पुढे. म्हणजे हा भाव तू सोडू नको राम नावाचा, आणि जे काय संदेह तुझ्या मनात आहेत ते संदेह काढून टाक. आणि रामकृष्ण ठाव हा तू राम म्हणजे वेळोवेळी रामकृष्ण म्हणत जा. हा कर्म तू नेहमी चालूच ठेव असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे. आपापली कर्मे करून हा रामकृष्ण नामाचा जो कर्म आहे, जो एक नियम आहे तो चालूच ठेवू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. रामकृष्ण ठाव नित्य फोडी, जात वित्त गोत कुळशीळ माता भजका त्वरित भावनायुक्त. जात वित्त गोत कुळशीळ मात्र भजका त्वरित भावनायुक्त. म्हणजे या सगळ्यांचा विचार न करता, जातीचा पातीचा कुळाचा गोत्राचा विचार न करता तू फक्त भावनेने युक्त होऊन हरीचं नाव घे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत. ज्ञानदेव गोडी हरिनामाची आता जातीयुक्त गोत कुळशीळ मात्र भजका त्वरित भावनायुक्त, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी केले गेले. ज्ञानेश्वरांच्या ध्यानात काय आहे, रामकृष्ण आहे. त्यांच्या मनात रामकृष्ण आहे. ध्यानी मणी त्यांच्या रामकृष्ण आहे. ते सतत हरीचा उच्चार करत असतात. त्यामुळे त्यांनी वैकुंठामध्ये घर केलेलं आहे. आपण पृथ्वी तलावर घर करण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर. पण ते काय करत आहेत, वैकुंठात घर तयार करत आहेत. वैकुंठात या रामनामाच्या जपामुळे, रामकृष्ण नामाच्या जपामुळे, बरोबर. तर असं आहे. मला हरिपाठाविषयी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे जे विचार आहेत ते विचार ते सांगितलेले आहेत, बरोबर. पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला वाटत होतं की हे सगळं सोडून देऊन काय फक्त देवाच्याच मागे लागायचं काय, रामकृष्णच म्हणायचं काय, असं नाही. तर आपण आपली कर्म करत करत हे देवाचं नाव चालू ठेवायचं असं आहे. आता काही जण काय असतात, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विचित्र लोक असतात. काही जण काय करतात, आता आपला समाज हा म्हणजे खूप म्हणजे जी मानसिक स्थिती असते, वैचारिक स्थिती असते ती आपल्या समाजाची खूप खालावलेली होती. आता थोडं ती पातळी वाढत आहे. म्हणजे चांगले विचार माणसाच्या मनात येत आहेत. मानसिकता चांगली होत आहे माणसाची, लोकांची सामाजिक स्थिती सुधारत आहे थोडं. पण तरी देखील आज देखील आपल्या समाजात अशी लोक आहेत की म्हणजे जी लोक पुढे जातात त्याला पाय खेचण्याचं काम करतात. म्हणजे
असं असते. म्हणजे आपल्यापेक्षा थोडा मोठा जर वाटू लागला तर त्याचा पाय कसं वडावं आपण हे त्यांना ते करत असतात. धन्यवाद.